बुद्धिमत्ता मध्ये आपण इंग्रजी पाठातला तिसरा जो आपला पाठ आहे तर तो आहे शब्दसंपत्ती, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती. तर या पाठामध्ये तुम्हाला तुमचा शब्दसाठा असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. याच्यातले जे लक्षात ठेवायचं जे आहे की या उपघटकावरील प्रश्नामध्ये एखादे चित्र दिलेले असते, त्यातील कृतीदर्शक आणि वर्णनात्मक शब्द ओळखायचे ज्ञान आवश्यक असते. चित्र पाहून तुम्हाला त्यातली जी कृती आहे ती तुम्हाला इंग्रजीमधून त्याचा तुम्हाला शब्द माहीत असला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना पाठ केलेला आहेत ना हे सगळे शब्द? त्यामुळे आपण काय करणार आता, यामधील जो स्वाध्याय आपल्याला सोडवण्यासाठी दिलेला आहे की क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, जे प्रश्न दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी, ते आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी इकडे लक्ष द्या. पहिल्या चित्रामध्ये बघा, आपल्याला पहिलं चित्र दिसत आहे या मुलीचं. तर ही काय करत असेल बरं? सिंगिंग. म्हणून आपण सिंगिंगला राईट केलं. याच्यातला शब्द निवडलेला आहे क्रियावाचक. म्हणजे जी क्रिया घडत आहे ती क्रिया पाहायची आणि आपण जे आपल्याला पर्याय दिले त्या पर्यायामधला आपण तो शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी ही पुस्तक काय करत आहे? रीडिंग करत आहे. शाबास. म्हणून हा पर्याय आहे. त्यानंतर हा जो विद्यार्थी आहे तो काय करत आहे बरं? वॉविंग. त्याच्यानंतर पुढील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द. त्या पुढील प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही? क्रियावाचक म्हणजे क्रिया करणारा. या ठिकाणी रन, जम्प आणि ईट या ठिकाणी क्रिया घडतात त्याच्यामध्ये. आणि सॅड म्हणजे याच्यामध्ये क्रिया नाही, तर आपला भाव दिसून येतो याच्यामध्ये, म्हणून हा वेगळा आहे. त्याच्यानंतर पहा, क्रियावाचक शब्दाशी संबंधित योग्य चित्र निवडा. तिसरा. या ठिकाणी तिसरा आहे. स्विमिंग करत आहे, शर्ट करत आहे, बंद करत आहे त्याचा टिफिन. त्या ठिकाणी बेंड आहे आणि या ठिकाणी स्लीपिंग करत आहे, म्हणून हा वेगळा आहे हे चित्र. त्या ठिकाणी पहा, याच्यामध्ये काय म्हणलं? अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य क्रियापद निवडा. आता मला सांगा, याला काय म्हणतात आपण इंग्रजीमध्ये? मेन नाही, मॅन. MAN, मॅन. आता याच्यापासून आपल्याला हा शब्द आणि याच्यामधला एक शब्द जर सोबत ह्याच्या घेतला तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. जर आपण जर GO लावलं तर काय होतो? हा शब्द अर्थपूर्ण शब्द मँगो. म्हणून पर्यायामधला हा शब्द या ठिकाणी योग्य येतो. आता दिलेल्या क्रियावाचक शब्दाशी संबंधित योग्य चित्र दिलेल्या पर्यायातून निवडा. आता बघा, इथं लिफ्ट आहे, होल्ड आहे, गिव्ह आहे आणि पुश आहे. आपण ह्या सगळ्या क्रिया कोणाच्या सहाय्याने करतो? हँडच्या सहाय्याने करतो, म्हणून हा पर्याय याच्यातून निवडता येईल. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड्स फॉर माउथ, म्हणजे माउसशी संबंधित योग्य क्रियावाचक शब्द निवडा. आता या ठिकाणी सिप, बाईट, स्पीक. आता याच्या ठिकाणी च्यू, स्मेल, हिअर, रीड तिन्ही येणार नाहीत, पण च्यू मात्र याच्यातलं माउसशी संबंधित आहे. आता चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे अयोग्य पर्याय निवडायचा आहे. टॉक म्हणजे बोलणे, वॉक म्हणजे चालणे, जम्प म्हणजे उडी घेणे, म्हणजे या सगळ्या क्रिया आहेत आपण, पण गुड यातलं हे वेगळे येते, म्हणून गुड आहे. त्यानंतर पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठी योग्य ठरणारे एक चित्र निवडा. तर बघा, इथं या ठिकाणी ऍक्शन वर्ड दिलेले आहेत, क्लोज, ओपन आणि रीड. आपण बुकला आपण क्लोजही करू शकतो, ओपन करू शकतो आणि रीड पण करू शकतो. या चित्रात मुलगी काय करीत आहे? तर मुलगी काय करत आहे बघा? ईटिंग करत आहे, म्हणून या ठिकाणी ईटिंग येतं. कम्प्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑब्जेक्टिव्ह, योग्य विशेषण निवडून वाक्य पूर्ण करायचे. विशेषण. आता या ठिकाणी विशेषण आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, मिल्क इज ॲज डॅश ॲज स्नो, म्हणजे दूध हे बर्फासारखे आहे. तर दूध हे बर्फासारखे आहे म्हणजे बर्फासारखं मला सांगा, त्या बर्फाला विशेषण लावायचं आहे आपल्याला. हॉट, गरम येते का बर्फाला विशेषण? नाही. गुड येते का? नाही. नाईस येते का? बर्फाला नाही. पण व्हाईट, बर्फाचा कसा असते? व्हाईट दिसतो ना बर्फ, पांढरा, म्हणून मिल्क इज ॲज व्हाईट ॲज स्नो, म्हणजे दूध हे बर्फासारखे पांढरे आहे, म्हणून व्हाईट हे विशेषण या ठिकाणी लागतं. पुढील चित्रामध्ये योग्य वर्णन करणारे शब्द निवडा. अँग्री आहे, म्हणून अँग्री येतं. आता या ठिकाणी हार्ड, रफ,
शार्प आणि सॉफ्ट. आता हा चाकू दिसतो शार्प आहे. हा त्या ठिकाणी चित्र आहे बिझी. बिझी आहे का हे? नाही. यंग म्हणजे यंग आहे का हा? नाही. अँग्री आहे का? नाही. पण ओल्ड आहे म्हणून या ठिकाणी ओल्ड येतं. अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 3 वरच्या आपल्या व्होकॅब्युलरी या पाठावरील स्वाध्याय आपण प्रॅक्टिसचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर हे सर्व जे शब्द आहेत हे शब्द तुम्ही सर्व पाठांतर करून घ्यायचे आहेत. सर्वांनी पाठ कराल ना?